कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणांवरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. नमस्कार, मी सुषमा दळवी. आज खरं म्हणजे बोलताना मला खूप भरून आलंय. आपल्या आविष्कार या व्हॉट्सॲप ग्रुपला आता वर्ष पूर्ण झालं आणि विषयाला संबंधित असे अंक 11 झाले. आजचा 11वा अंक. 12 वर्षात 11 अंक ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि याचं श्रेय सगळ्यांनाच जातं. आपण हा ग्रुप साधारण लॉकडाऊनच्या आसपास सुरू केला. त्यावेळेला आपण सगळेच घरी होतो, थोडेसे भांबावलेले होतो आणि फावला वेळही बराच होता. मग आपल्या कलाप्रेमाला अनुसरून आपण आपापले कलाविष्कार या ग्रुपमध्ये सादर करतच राहिलो. पण आता परिस्थिती वेगळी आहे. भारतामध्ये लॉकडाऊन जवळजवळ संपलेला आहे. आयुष्य पूर्ववत सुरू झालंय. मला माहिती आहे आपले सेलिब्रिटी कलाकार शिरीष रत्नाकर, आशुतोष नेर्लेकर आणि ग्रुप, वर्षा जोगळेकर आणि ग्रुप हे आपापल्या शूटिंगमध्ये परत व्यस्त झालेत. राजू ढवळे तर कायमच व्यस्त असतो. आम्ही बाकीचे नॉन सेलिब्रिटी कलाकार सुद्धा आपापल्या कामांमध्ये बिझी व्हायला लागलो. पण तरी सुद्धा वेळात वेळ काढून सगळेजण या अंकासाठी एवढा वेळ देऊ शकले, आपला आविष्कार सादर करू शकले, ही खरंच खूप क्रेडिटेबल गोष्ट आहे. मी खरोखरच याबद्दल सगळ्यांची खूप ऋणी आहे. आता अधिक वेळ न दवडता तुम्हा सर्वांना, आविष्कार ग्रुपला आणि परंतु या समहा या आज प्रकाशित होणाऱ्या अंकाला आणि त्या अंकाची संपादिका जयश्री भावे हिला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी जयश्री भावे. सुप्रभात. आज 27 फेब्रुवारी. आविष्कारचा 11वा अंक सादर करताना मला खूप आनंद होतोय. हा खरा तर तुम्हा सर्वांचाच अंक आहे, मी तर फक्त नावापुरती. असं म्हणतात की पूर्णांकाला 1 वाढता लावला की पुढे सगळं काही अधिकाधिक चांगलं होत जातं. 11, 21, 51 हे आकडे आपणही शुभ समजतोच ना. तर हा वाढता 1चा वसा या अंकाच्या निमित्ताने मला सुरू करता येतोय, हे माझं सद्भाग्य. आणि सुषमानं ही संधी मला दिली म्हणून तिची मी मनापासून ऋणी आहे. आजचा दिवस आणखी एका घटनेसाठी महत्त्वाचा आहे बरं का. आपल्या आविष्कार ग्रुपची सुरुवात भाषा दिवस साजरा करण्यासाठी म्हणून 27 फेब्रुवारी 2020ला झाली. आज आविष्कार 2ऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. भाषा दिवस म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. हा योगायोगच बघा की सुरुवात झाली ती कुसुमाग्रजांमुळे आणि आज बरोबर 1 वर्षाने आपण खुद्द त्यांच्याच साठी एक अंक काढून त्यांना अर्पण करत आहोत. साहित्य सेवेमुळे साहित्याचा जागर होतो असं म्हटलं जातं. कवी, लेखक यांच्याजवळ अभिव्यक्तीची उर्मी, प्रतिभा, अंतस्फूर्ती याबरोबर संवेदनशीलता हवीच हवी, तरच लेखन सकस होतं. आणि या सगळ्यांची दैवदत्त देणगी लाभलेले एक साहित्यिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. शारदेच्या पालखीचे आपण सारे भोई असं समजणाऱ्यातलेच तेही एक. कवयित्री संजीवनी बोकील म्हणतात की संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर वळली तर जखमा होतात,
आणि आत वळली तर कविता. अशा अनेक कवितांचं सृजन ज्यांनी केलंय ते उदंड शब्दसंपदा लाभलेले कविवर्य वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. त्यांना जन्माला येऊन 27 तारखेला 109 वर्ष पुरी होत आहेत. त्यांचा जन्मोत्सव, त्यांची प्रतिभा, त्यांची कला याचाच गौरव करून आपण साजरा करूया. आणि त्या निमित्ताने त्यांच्याच साहित्य प्रकारांवर आधारित परंतु या समहा असा ऑडिओ अंक मी सादर करते. पुढे बोलण्यापूर्वी एक उल्लेख मला करावासा वाटतो. या अंकाच्या दरम्यानच आपले ज्येष्ठ सक्रिय सभासद श्रीयुत सुधीर काका कवठाळकर यांच्या सुविद्य पत्नी सौ रेखाताई यांचं दीर्घ आजारानंतर दुःखद निधन झालं. आपल्या ग्रुपतर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली. तसंच काकांनी त्यांच्या सेवेच्या इतक्या व्यस्त दिनक्रमात अंकासाठी आवर्जून योगदान दिलं, साहित्य सेवेमध्ये खंड पडू दिला नाही, याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, असं म्हणणारे मराठी मातीचा जाज्वल्य अभिमान असणारं हे थोर व्यक्तिमत्व 87 वर्षांचं दीर्घायुष्य लाभलेल्या शिरवाडकरांनी मराठी साहित्यात मोलाची भर तर टाकलीच, कारकीर्दही गाजवली, पण अजूनही त्यांच्या साहित्याचं गारूड मराठी मनांवर आहेच. संन्यस्त वृत्तीपासून वैयक्तिकतेचा पुरस्कर्ता इथपर्यंत लवचिकता त्यांच्यात होती. त्यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात प्रत्यक्ष लढ्यात भाग न घेता सुद्धा विशाखातील कवितांद्वारे त्यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि तरुणांना दीपस्तंभासारखं मार्गदर्शन आणि स्फूर्ती दिली. प्रतिभावंताचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बहुसंवेदनशीलता. ही त्यांच्याकडे भरपूर असल्यामुळे ते प्रतिमांचाही वापर करायचे आणि काळसखे गळ्यातील चांदण्यांचे हात अशासारख्या ओळींमधून कवितेची उंची आपोआप वाढायची. मूळचे पत्रकार कुसुमाग्रज पत्रकारिता करता करता कवी झाले. त्यांनी अनेक इंग्रजी नाटकांची मराठी भाषांतरं केली, तर काही बीजं घेऊन उत्कृष्ट कलाकृती निर्माण केल्या. ते क्रांतीचे पक्के पुरस्कर्ते. अक्षरबाग हा मुलांसाठीचा काव्यसंग्रह, अगदी रेघोट्यांपासून अक्षर साकारण्यापर्यंतचा प्रवास काव्य आणि चित्राद्वारे सुकर करण्यासाठी केलेला त्यांचा प्रयत्न हा त्यांच्या सामाजिक भानाचा उत्तम नमुना. प्रतिभेचे पंख मानवी दुःखांना आपल्या पंखाखाली घेतात. निरीक्षण शक्ती आणि परिस्थितीच्या खतपाण्याने अशा दिग्गजांची प्रतिभा आणखीनच फुलत जाते आणि मग तिच्या अभिव्यक्तीसाठी तिला कथा, कविता, नाटक, ललित, एकांकिका, समीक्षा, बालसाहित्य इत्यादी अनेक धुमारे फुटतात. अशा सर्व विविधरंगी साहित्य कृतींचे कलाविष्कार या अंकातून आपल्याला अनुभवाला मिळणार आहेत. त्यांच्या शिरपेचात खोवल्या गेलेल्या मानाच्या तुऱ्यांचा उल्लेख करायलाच हवा. 1991 मध्ये अवकाशात आकाशगंगेच्या एका ताऱ्याला त्यांचं कुसुमाग्रज हे नाव देण्यात आलं आणि भारतीय टपाल खात्यानं 2003ला त्यांचं छायाचित्र असलेलं तिकीटही छापलं. असं हे कुसुमाग्रज नावाचं आव्हान तुम्हा सर्वांच्या सहाय्याने पेलण्याचा प्रयत्न केला आहे. चुकलं माकलं तर सांभाळून घ्या. सादर करते अंक 11. परंतु या समहा. खरंच झाले बहु होतील बहु, परंतु या समहा, परंतु या समहा. नमस्कार, मी अशोक कुलकर्णी. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जो मराठी भाषा दिन साजरा केला जातो त्या दिवशी आविष्कारने आयोजित केलेल्या कुसुमाग्रज विशेषांकासाठी माझी एक कविता सादर करत आहे. कुसुमाग्रज उर्फ वि. शिरवाडकर यांचा परिचय शाळेत प्रत्येक इयत्तेत पाठ्यपुस्तकातून लहानपणीच झाला. त्यांच्या विविध कविता, विविध विषय
आणि उत्तम शिक्षकांनी रंजकपणे मनात बिंबवले, त्यामुळे त्यांच्याविषयी आकर्षण लहानपणापासूनच निर्माण झाले. कॉलेजमध्ये असताना त्यांचे ययाती आणि देवयानी हे नाटक होते आणि त्यामुळे त्यांचा आणखी एक पैलू जास्तीत जास्त मनात ठसला. असं अद्वितीय व्यक्तिमत्व शब्दात व्यक्त करणं शक्य नाही, तरी यथाशक्ती मी माझ्या स्वरचित कुसुमाग्रज या कवितेद्वारे माझ्या भावना व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. तर कविता सादर करीत आहे कुसुमाग्रज. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या पावन स्मृतीला सादर प्रणाम. त्यांच्या सर्वस्पर्शी प्रतिभाशक्तीला मानाचा मुद्रा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या पावन स्मृतीला सादर प्रणाम. त्यांच्या सर्वस्पर्शी प्रतिभाशक्तीला मानाचा मुजरा आणि साहित्य क्षेत्रातील अफाट कर्तृत्वाला मराठी रसिकांचा सलाम. कुसुमाग्रज, तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीची ज्योत धगधगती ठेवली. कुसुमाग्रज, तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीची ज्योत धगधगती ठेवली. स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या तरुणाईचे तुम्ही प्रेरणास्थान होतात. त्याच धडाडीने तुम्ही केले प्रहार सामाजिक विषमतेवर. कवितेच्या आकाशातील सर्व प्रकारातील तुम्ही सूर्य होता कुसुमाग्रज, आणि आजही आहात कविकुलाच्या पिढ्यानपिढ्याचे दीपस्तंभ. तुम्ही रंगमंच उजळून टाकला शिरवाडकर. राजवर्षी भाषेच्या उत्तमोत्तम अलंकारांनी समृद्ध केली तुम्ही रंगभूमी. रंगभूमीवर निर्माण केले एक शिवधनुष्य नटसम्राटच्या रूपाने, आणि उभे केले एक चिरंतन आव्हान प्रत्येक अभिनय सम्राटासमोर. तसेच तात्यासाहेब, तुम्ही समीक्षा, संपादन, कथा कादंबरीच्या क्षेत्रात देखील फक्त मुसाफिरी केली. समकालीन साहित्यकात आढळपद राखून तुम्ही ज्ञानपीठाला गवसणी घातली शिरवाडकर. सर्वोच्च सन्मानाचे धनी असूनही तुम्ही जपली सामाजिक बांधिलकी. या सर्वोच्च सन्मानाचे धनी असूनही तुम्ही जपली सामाजिक बांधिलकी आणि मिळवले सामान्य जनांच्या मनात एक आदराचे स्थान. म्हणूनच तुमच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला लाभले आहे साहित्याच्या इतिहासात एक मानाचे पान सुवर्णाक्षरातले. धन्यवाद. मी अशोक कुलकर्णी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कल्याणी थत्ते. आपल्या आविष्कारच्या या समाहा ह्या अंकासाठी माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. तिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. मराठीचं असं वर्णन ज्यांनी केलं ते कुसुमाग्रज, म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस. आणि हाच दिवस आपण जागतिक मराठी भाषा दिवस म्हणूनही साजरा करतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज या महान साहित्यिकाच्या साहित्यावर बोलायचं ठरलं तेव्हा आत्ताच्या काळानुसार गुगलायला सुरुवात केली. आणि जसजसं साहित्य वाचत गेले तसतसं हे काम किती अवघड आहे हे लक्षात आलं. मनात खूप गोंधळ निर्माण झाला. कथा, कविता, नाटकं, केवढा हा साहित्याचा ठेवा. या महासागरातून अवघी एक कथा किंवा एक कविता कशी निवडायची, हे एक आव्हानच होतं माझ्यासाठी. शेवटी एक कविता पुष्प, कविता रत्न निवडलं. कवितेचं नाव आहे पृथ्वीचं प्रेमगीत. तशी ही केव्हा तरी वाचलेली कविता, ऐकलीही होती, पण आता बोलायचं म्हणून पुन्हा पुन्हा वाचली. आणि जसजशी वाचत गेले तसतशी ती मला अधिकाधिक उलगडत गेली आणि चक्क ह्या कवितेच्या प्रेमात पडले. भाषा, आशय, सौंदर्य, रूपक सगळंच अप्रतिम.
कवीचं मोठेपण महानपण सिद्ध करणारं. वाटलं केवढा हा शब्द भांडार. विषय प्रेम, पण इतक्या वेगळ्या दृष्टिकोनातून प्रेम आणि विज्ञान जसं एका हातात हात घालून आहेत असं वाटावं. तर मी वाचणार आहे कवितेचं नाव पृथ्वीचं प्रेमगीत. पृथ्वी हे खरं तर रूपकच, आणि हे रूपक वापरून एका ठाम कणखर आणि अशी निस्सीम प्रेम करणारी अभिसारिका, अगदी टोकाचं प्रेम करणारी, ही ओढ, हे आकर्षण सगळंच अतिशय अजब. पण ह्यात एक वेगळा दृष्टिकोन पण आहे. आता पृथ्वी सूर्यावर लुब्ध झालेली आहे, सूर्याच्या प्रेमात पडलेली आहे. ह्या विश्वाच्या पसाऱ्यात या वसुंधरेसाठी वेडे झालेले तसे काही कमी नाहीत. पण ही अवनी मात्र भास्कराच्या प्रेमात, त्याच्या तेजात, त्याच्या दाहकतेत एकरूप झालेली. आणि हे वाचताना हा एक खगोलशास्त्राचा रंजक धडा तर नव्हे असंही वाटून जातं. तर पृथ्वीचं प्रेमगीत ही कविता तशी 11 कडव्यांची, म्हणजे खरं तर मोठीच, पण प्रत्येक कडवं अतिशय रंजक, महत्त्वाचं, पृथ्वीची उत्कटता दाखवणारं आणि विज्ञानही सांगणारं. तर पृथ्वीचं प्रेमगीत. युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना. युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. पृथ्वी म्हणतीये की नव्हाळीतले ना उमाळे उसासे. आता हे काही फार नवीन राहिलं नाही, हे तसं खूप मुरलेलं आहे आपलं प्रेम. तर नव्हाळीतले ना उमाळे उसासे, नती आग अंगात आता उरे. विझोनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. इतकं हे जुनं आहे आपलं प्रेम. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, पण आत प्रीतीची ज्योत मात्र अजूनही पेटलेली आहे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अन जागती. न जाणे न येणे कुठे चालले मी, कळे तू पुढे मी मागुती. असंच तर आपलं आहे ना आज युगानी युग. आता पृथ्वीच्या मागे असलेले, पृथ्वीला आपल्याकडे आकर्षित करू पाहणारे किती आहेत या ब्रह्मांडात. तर दिमाखात तारे नटोनी थटोनी, दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. ज्या वेळेला या उल्का पडतात त्यावेळेला हा भास्कर कुठं असतो. मग पृथ्वी पुन्हा सूर्याला सांगते की तुवा सांडलेले कुठे अंतराळात, तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचून या दिव्य तेज कण. आणि मला मोहवाया बघे हा सुधांशू, म्हणजे चंद्र. मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुनी दारुण. तुझ्याकडून हे तेजकण घेऊन हा चंद्र माझ्यावरती लुब्ध झालेला आहे. निराशेत संन्यस्त हो निबैसे. आणखीन एक जण आहे बरं पलीकडे. तर कुठे, तर निराशेत संन्यस्त हो निबैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. निराशेत संन्यस्त हो निबैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. आणि पिसाटा परी केस पिंजारुनी, हा करी धूमकेतू कधी आर्जव. हा ध्रुव, हा धूमकेतू हेही माझ्या मागे लागलेले आहेत. पिसारा प्रभेचा उभारून दारी. आणखीन एक जण आहे. तर पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र
हा प्रेमळ. करी प्रीतीची याचना लाजुनी, लाल होवनिया लाजरा मंगळ. हे लोक पण आहेत माझ्या मागे. पण हे काही खरं नाही. पृथ्वी म्हणते की परी दिव्य ते तेज पाहून पूजून. तुझं जे दिव्य तेज आहे ना ते पाहून, परी दिव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. तुझ्यासमोर हे सगळे काजवेच आहेत. परी दिव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा. असा क्षुद्र शृंगार मला नकोय. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा. तुझी दूरता त्याहुनी साहवे. तळी जागणारा निखारा उफाळून. बघ तुझ्या आठवणीने, तुझ्या स्मृतीने माझं काय होतं. पृथ्वी सांगते की तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवानेवर. ज्वालामुखी. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवानेवर. आणि शहारून येते कधी अंग माझे, स्मृतीने उले अनसले अंतर. भूकंप होतो. शहारून येते कधी अंग माझे, स्मृतीने उले अनसले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे. हे असं रुद्र रूपच मला फार आवडतं. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालूनी या गळा. आणि तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. आणि शेवटचं कडवं आहे आणि तितकंच महत्वाचं की अमर्याद मित्रा. मित्र सूर्याला म्हटलं, अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन. मला ज्ञात मी एक धुली कण. मला माझी जागा माहिती आहे. मी एक धुळीचा कण आहे या विश्वामध्ये. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन. मला ज्ञात मी एक धुळी कण. अलंकारण्या अलंकारण्याला परी पाय तुझे. धुळीचेच आहे मला भूषण. मला या धुळीचंच भूषण आहे. तुझ्या पायाशी मी बसू शकते. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन. मला ज्ञात ही एक मी एक धुली कण. अलंकारण्याला परी पाय तुझे. धुळीचेच आहे मला भूषण. मला धुळीचेच आहे मला भूषण. आणि युगा मागुनी चालली रे युगे ही. करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी. कितीदा करू प्रीतीची याचना. कितीदा करू प्रीतीची याचना. धन्यवाद. रसिक हो, कुसुमाग्रजांची दूर मनोऱ्यात ही कविता मी वाचते आहे. या कवितेचं वैशिष्ट्य हे आहे की ती अतिशय दृश्यात्मक कविता आहे. म्हणजे कविता ऐकता ऐकता आपल्या डोळ्यांपुढे ते दृश्य उभं राहतं आणि निसर्गाचं प्रत्येकारी वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि त्याचवेळी त्याच्यामध्ये एक संदेश लपलेला आहे, सागरातल्या शिंप्यातल्या मोत्यासारखा. मला ही कविता म्हणूनच रूपकात्मक वाटते. तर दूर मनोऱ्यात. वादळला हा जीवन सागर अवसेची रात. वादळला हा जीवन सागर अवसेची रात. पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात. भांबाहून अभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा. भांबाहून अभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा. सुडाने फडफडा फाडतो उभे शिडवारा. पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली. पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली. प्रचंड भिंगा परिफुटते जळ आदळून खाली. प्रवासास गलबते आपुली अशा काळ राती.
प्रवासाच गलबते आपुली अशा काळ राती, वावटळीतील पिसाप्रमाणे हेलावत जाती. वावटळीतील पिसाप्रमाणे हेलावत जाती. परंतु अंधारात चकाके बघा बंदरात. परंतु अंधारात चकाके बघा बंदरात. स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत. तेजस्वी शांत. किरणांचा उघडून पसारा देवदूत कोणी. एक सुंदर कल्पना आहे ही. किरणांचा उघडून पसारा देवदूत कोणी. काळोखावर कोरत बसला तेजाची लेणी. काळोखावर कोरीत बसला तेजाची लेणी. उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ. उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ. दूर मनोऱ्यात अनलावा हृदयात सख्यांनो आशेची वात. अनलावा हृदयात सख्यांनो आशेची वात. सख्यांनो आणि मित्रांनो, खरोखरच ही कविता आपल्या आजच्या सगळ्या परिस्थितीला लागू पडते असं मला वाटतं. तेव्हा ही आशेची आवाज आपण लावूयात. कुसुमाग्रजांची दुसरी कविता ह्या शीर्षकाची कविता मी वाचते आहे. कवितेचं महत्त्व आणि कवितेकडून त्यांची अपेक्षा या कवितेमध्ये व्यक्त होते. कविता. दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता. दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता. वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता. अडखळे खळखळे सुखे कधी फेसाळे. अडखळे खळखळे सुखे कधी फेसाळे. परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता. परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता. खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली. खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली. पथ शोधित आली रानातून अकेली. पथ शोधित आली रानातून अकेली. नच रम्य रावळे कला पूर्णवा घाट. तीरावर तुरळक परी अंकुरती वेल. नवपर्णांच्या या विरळ मांडवा खाली. नवपर्णांच्या या विरळ मांडवा खाली. होईल सावली कुणा कुणास कहाली. कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास. कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास. या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली. समिधाच सख्याया समिधाच सखाया त्यात कसा ओलावा. कोठून फुलांपरी वा मकरंद मिळावा. जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा. जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा. तव अंतर अग्नी. तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. ही देखील कुसुमाग्रजांची ही रूपक कविता आहे. थोडंसं नदीचं रूपक घेऊन त्यांनी आपल्या कवितेचं वर्णन केलं आहे. आणि ही कविता शेवटी त्या कवितेकडनं तुम्हाला काय मिळणार आहे तर तो अंतराग्नी जो फुलवण्याचं तिचं सामर्थ्य आहे ते शेवटी व्यक्त करतात की तुझ्यातनं थोडंसं अंतराग्नी हा फुलो. नमस्कार. कवी कुसुमाग्रजांची कविता सादर करते. सागर. आवडतो मज अफाट सागर. अथांग पाणी निळे. निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. फेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे. हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे. मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती.
दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती. ऊन सावळी विणते जेव्हा क्षितिजावर गलबते, देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते. तुफान केव्हा भांडत येतो सागरही गरजतो, तुफान केव्हा भांडत येतो सागरही गरजतो, त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो. खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी, धागा धागाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी. प्रकाश दाता जातो जेव्हा जाला खालच्या घरी, नकळत माझे हात जुळवणी येती छातीवरी. दूर टेकडी वारी पेटती निळे तांबडे दिवे, सांगतात ते मजला आता घरी जायला हवे, आता घरी जायला हवे. नमस्कार, मी सुजाता मोघे. विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक. सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असा त्यांचा उल्लेख केला जातो. 27 फेब्रुवारी या त्यांच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो आणि आपल्या या आविष्कार ग्रुपमध्ये आपण त्यांच्यावर जो ऑडिओ अंक काढणार आहोत या समहा यासाठी हे माझं सादरीकरण. जीवनलहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, स्वगत इत्यादी त्यांचे कवितासंग्रह अतिशय गाजले. कुसुमाग्रज या नावाने ते कविता करत असत. त्यांची इतर साहित्य संपदा, नाटक वगैरे खूप आहे, पण मी एक कवी या दृष्टीने कुसुमाग्रज यांच्याकडे, विवा शिरवाडकरांकडे बघते. त्यांच्या काही कविता मी सिलेक्ट केल्या आहेत. पहिलीच कविता मी एक बालकविता निवडली आहे. मला वाटतं शाळेत आपण पाठ केलेली ही पहिली कविता असणार, अगदी पहिली किंवा दुसरीत असतानाची. मी शाळेच्या दिवसात जाते आणि त्याच चालीवर वाचण्याचा प्रयत्न करते. उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यांवर झोप कशी अजूनही, लग बग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे, झोपलेल्या अशा तुम्ही आणायाचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या, बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई, उडोनिया दूर जाई भूर भूर. मला वाटतंय तुम्ही सुद्धा आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये पोचला असाल, हो की नाही. त्यांच्या काही चारोळ्या होत्या, त्या मला आत्ताच गवसल्या. मी त्या 2-3 त्यांच्या चारोळ्या सादर करते. भेट आपुली भेट जाहली पहिली तेव्हा, सांज पेटली होती, रिमझिम वर्षेतून लालसा लाल दाटली होती, काळ लोटला आज भेटता नदी आटली होती, ओठांवरती उपचारांची सभा थाटली होती. म्हणजे त्याचे शब्द इतके चपखल बसत आहेत बघा. आणि मराठी राजभाषेसाठी त्यांच्या या चारोळ्या. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विजे, गुलाम भाषिक होऊनी आपुल्या, प्रगतीचे शिर कापू नका. त्यांचं द्रष्टेपण या कवितेमध्ये दिसून येतं, चारोळीमध्ये, की मराठी भाषा ही राजभाषा करण्यासाठी त्यांनी किती पूर्वीपासून प्रयत्न केले होते. ही पुढली चारोळी तर अगदी म्हणजे कवी मनाची साक्ष देते. बेभान होऊन काळाच्या प्रवाहात वाहत जातो आपण, बेभान होऊन काळाच्या प्रवाहात वाहत जातो आपण, अंतस्थळी पोचताच
शोधत राहतो धावण्याचं कारण. अंतस्थळी पोचताच शोधत राहतो धावण्याचं कारण. हे चारोळी म्हणजे आत्ताच्या माणसाच्या रॅट रेसचं किती छान यथार्थ वर्णन करत आहे. किंवा त्यांची पिंजरा ही चारोळी, पिंजरा तोडून मुक्त झालेला तो पक्षी जखमी पंखातील रक्ताने हिरव्या भूमीवर लाल नागमोड उमटवीत उडतो आहे आपल्या घरट्याकडे, कदाचित आपल्या मृत्यूकडेही. पण त्याच्याकडे करुणेने पाहणारे सारे आकाशही हिरावून घेऊ शकत नाही रक्ताने माखलेला त्याचा आनंद, अभिमान पिंजरा तोडल्याचा. मुक्ततेची ही भावना किती छान व्यक्त केली आहे. याच बरोबर म्हणजे याच पार्श्वभूमीवर त्यांची नाट्यगीतं ही किती फेमस होती. प्रेम वरदान स्मर सदा किंवा यती मन मम मानित ज्या एकल्या नृपाला, हे रामदास कामतांनी अजरामर केलेली नाट्यगीतं. किंवा जितेंद्र अभिषेकी यांचं सर्वात्मका सर्वेश्वरा, अलंकारिक शब्दांनी नटलेली आणि अर्थपूर्ण अशी ही गीतं होती. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार किंवा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी त्यांनी प्रसंगानुरूप ज्वलंत काव्य केलं होतं. किंवा कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. अनामवीरा, अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. पण या सगळ्या वास्तववादी कवितांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही प्रेम कविता आणि स्वप्नरंजन करणाऱ्या कविताही लिहिल्या. ही एक स्वप्न कविता मी सादर करणार आहे. माझ्याचप्रमाणे त्यावेळी शाळेत जाणाऱ्या 15-16 वर्षाच्या सगळ्याच मुलींना ही स्वप्न कविता त्यांचंच स्वप्नरंजन वाटलं असणार, मला खात्री आहे. स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या राजस राजकुमारा, अपार माझ्या काळोखाला दिलास जीवन तारा. सुंदर आता झाली धरती सुंदर नभहे वरती, वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती. मनात माझ्या मोरपिसांचा फुलला रंग पिसारा, रात्र एक मी अथांग होते नवता दीप उशाला. जागही नवती नीजही नवती नवता अर्थ कशाला. हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा, स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या राजस राजकुमारा. मला त्यांची सगळ्यात आवडलेली प्रेम कविता म्हणजे प्रेम कुणावर करावं. प्रेम कुणावर करावं. कुसुमाग्रजांची मला सर्वात आवडलेली प्रेम कविता म्हणजे प्रेम कुणावर करावं. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं, भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं, दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं, खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं, पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं, यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर,
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फळावर करावं. कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. चारी पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं, कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्य काळातील त्याच्या अभ्युदयाची आशा. एकमेव. आणि कुसुमाग्रजांची ही कविता थोडी खिन्न, उदास करणारी ही कविता मला एखाद्या भैरवीसारखी वाटते. त्या कवितेनेच मी माझ्या या सादरीकरणाचा शेवट करते. माझे जीवन गाणे, माझे जगणे होते गाणे, सुरेल केव्हा केव्हा बेसुर, ताला वाचून वा तालावर, कधी तानांची उनाड दंगल, झाले सूर दिवाणे, माझे जीवन गाणे. कधी मनाचे कधी जनाचे, कधी धनास्तव कधी बनाचे, कधी घनाशय कधी निराशय, केवळ नाद तराणे, माझे जगणे होते गाणे. आलापींची संथ सुरावळ वा रागांचा संकर गोंधळ, कधी आर्तता काळ जातली, केव्हा फक्त बहाणे, माझे जीवन गाणे. राईमधले राजस कूजन, कधी स्मशानामधले क्रंदन, अजाणतेचे अरण्य केव्हा केव्हा शब्द शहाणे, माझे जीवन गाणे. जमले अथवा जमले नाही, खेद खंत ना उरली काही, अदृश्यातील आदेशांचे ओझे फक्त वहाणे, माझे जगणे झाले गाणे. सूत्रा वाचून सरली मैफल, दिवेही विझले सभागृहातील, कशास होती आणि कुणास्तव, तो जगदीश्वर जाणे, माझे जगणे होते गाणे. गाता गाता जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधुनी राहीन मी. जमले अथवा जमले नाही, खेद खंत ना उरले काही, आयुष्यातील आदेशांचे ओझे फक्त वहाणे, माझे जगणे होते गाणे, माझे जगणे होते गाणे. नमस्कार, मी मृणाल गोसावी. जयश्री भावे संपादित या समहा या अंकासाठी माझे छोटीशी भेट. कविवर्य कुसुमाग्रजांनी आजवर कविता, नाटक, कादंबरी, कथा, ललित निबंध असे विविध प्रकारचे साहित्य लिहिले आणि मराठी ग्रंथसंपदेत मोलाची भर टाकली. या सर्व साहित्यात काव्य आणि नाटक हे वाङ्मय प्रकार विशेष गाजले. या दोघांचीही तुलना केली तर त्यांची काव्य जास्त खोलवर ठसा उमटवून गेली. कुसुमाग्रजांच्या सौंदर्यदृष्टीचा आणि शैलीचा संस्कार मराठी कवितेवर झाला. कुसुमाग्रजांची कविता ही केशवसुतांपासून निर्माण झालेल्या एका वैभवशाली कालखंडाचा महत्त्वाचा भाग आहे. त्या काळात निवेदनाच्या अंगाने जाणाऱ्या कवितांची, अनुभवांचे वर्णन करणारी कविता साहित्यात तोचतोपणा आणू लागली होती. कुसुमाग्रजांच्या कवितामुळे ही परिस्थिती पालटली. थोडक्यात 2 डायमेन्शनल कविता 3 डायमेन्शनल किंवा मल्टी डायमेन्शनल होऊ लागली. कुसुमाग्रजांच्या कवितेने मानवी समानतेचा विचार बाळगला. आपल्या कवितेच्या द्वारे कार्य घडावे ही कुसुमाग्रजांची आंतरिक इच्छा होती. म्हणून त्यांनी आपल्या कवितांना समिधा असं म्हणले. त्यांच्या मनात वाचकाचा अंतराग्नी फुलवण्यासाठी लागणाऱ्या महायज्ञाची कल्पना होती. समिधा ही त्याचीच खूण.
जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षपदावरून कवी कुसुमाग्रजांनी जे भाषण केलं होतं त्यात ते म्हणाले होते की मराठीच्या आजच्या स्थितीला आपणच जबाबदार आहोत. इंग्रजी ही ज्ञानभाषा जरूर आहे, पण अवघ्या विश्वातलं ज्ञान अनुभवण्यासाठी तिचा खिडकीसारखा वापर व्हायला हवा आणि मराठी भाषा मुख्य प्रवेशद्वार बनायला हवी. आपल्या माय मराठीला अभिजात भाषा दर्जाची राजवस्त्र परिधान करण्याचं भाग्य मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे. कुसुमाग्रजांची माझ्या मातीचे गायन ही कविता वाचताना किंवा ऐकताना असं वाटतं की आपल्या माय मराठीला आपल्याच घरी आपणच पाहुणं झाल्यासारखं वाटतंय. धूळपाटीवरची अक्षरं धुळीत मिसळून टाकायची आणि परकीय भाषा सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात धन्यता मानायची, यासारखं दुर्दैव ते कोणतं? खरं म्हणजे मराठी भाषेचं सौंदर्य, तिला लाभलेला मातीचा सुगंध आणि अमृतातेही पैजा जिंकेल असा सार्थ अभिमान घराघरात संस्कारित व्हायला हवा. मराठी भाषेचं महत्त्व, मराठी भाषेतलं साहित्य आणि या हृदयीचं त्या हृदयी घालण्याचं मराठीचं सामर्थ्य समजून घ्यायला परकीय भाषांच्या आक्रमणामुळे मराठी भाषेचं जहाज अंधारात भरकटतंय. त्याला किनारा मिळवून देण्यासाठी आपणच दिवा लावायला हवा. माय मराठीचा अभिमान ज्यांनी जागवला, जे मराठी बोलतात, मराठीतूनच चालतात, मराठीतूनच श्वास घेतात आणि जगण्यातून मराठीचा विश्वास जागवतात, त्यांना माझ्या मातीचे गायन ही कविता स्वरांनी कशी मोहरली, मोहरताना ती प्रार्थनेत कशी विरली आणि आर्तस्वरातून माय मराठीची अस्मिता जागवण्यासाठी घराघरातून फिरली. मी आता तीच कविता सादर करते. माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी, माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी, जरा कानोसा देऊन, जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे, कधी ऐकशील का रे, माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी. माझी धुळीतली चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी, माझी धुळीतली चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी, जरा पापणी खोलून, जरा पापणी खोलून कधी पाहशील का रे, कधी पाहशील का रे, कधी ऐकशील का रे, माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी. माझ्या जहाजाचे पंख मध्यरात्रीत माखले, माझ्या जहाजाचे पंख मध्यरात्रीत माखले, तुझ्या किनाऱ्यास दिवा, तुझ्या किनाऱ्यास दिवा कधी लावशील का रे, कधी लावशील का रे, कधी ऐकशील का रे, माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी. माझा रांगडा अंधार मेघामेघात साचला, माझा रांगडा अंधार मेघामेघात साचला, तुझ्या उशेच्या ओठांनी, तुझ्या उशेच्या ओठांनी कधी टिपशील का रे, कधी टिपशील का रे, कधी ऐकशील का रे, माझ्या मातीचे गायन तुझ्या
आकाश श्रुतींनी जरा कानोसान. कवी कुसुमाग्रजांनी जे काव्यसंग्रह लिहिले त्यामधील वादळवेल, छंदोमयी आणि मुक्तायन या 3 संग्रहातील निवडक कवितांचा संग्रह म्हणजे प्रवासी पक्षी. याच कविता संग्रहातील 2 कविता मी आत्ता इथे वाचण्याचा प्रयत्न करते. पहिल्या कवितेचं नाव आहे प्रवासी पक्षी आणि दुसऱ्या कवितेचं नाव आहे आधार. अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. श्रावण ओल्या हवेवरती सरकत होती सफेद नक्षी. माझे आकाश माझा अंधार, माझे आकाश माझा अंधार याचे अपार भेदत आहेत. जीवनाची हलकी जाग अजीवावर खोदत आहेत. निशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद शिडे. निशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद शिडे. मीच नव्हे पृथ्वी सारी पाहत होती त्यांच्याकडे. ऐकलंय प्रवास करतात दिवस रात्र 1000 मैल. ऐकलंय प्रवास करतात दिवस रात्र 1000 मैल. डोंगर, दर्या, नद्या, सागर, शहरं, जंगले यांच्या पैल. आले आहेत अदृश्यातून जाणार आहेत अदृश्यात. आले आहेत अदृश्यातून जाणार आहेत अदृश्यात. अनंताचे मौनी बाबा हसले थोडे अंधारात. गीता वाचून साथी वाचून अथांगातली गती उरली. गीता वाचून साथी वाचून अथांगातली गती उरली. छातीत उगाच गहिवर भरला, उगीच पापणी भिजून गेली. माझी दुसरी कविता आहे आधार. चिंब चिंब भिजतो आहे, भिजता भिजता मातीमध्ये पुन्हा एकदा रुजतोय. चिंब चिंब भिजतोय, भिजता भिजता मातीमध्ये पुन्हा एकदा रुजतोय. हिरवे कोवळे कोंब माती माझ्या भोवती बांधते आहे. हिरवे कोवळे कोंब माती माझ्या भोवती बांधते आहे. विरते पाश सरते नाते पुन्हा पुन्हा सांगते आहे. अहो माझे तारणहार, अहो माझे तारणहार, जांभळे मेघ धुवाधार, तेवढा पाऊस माघार घ्या. आकाशातील प्रवासाला आता तरी आधार द्या. आधार म्हणजे निराधार. धन्यवाद. मी सुषमा चौसाळकर. आपणा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर. संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व. नाट्य, काव्य, कथा, ललित लेखन, अनुवाद, निबंध लेखन अशा साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यांनी मुसाफिरी केली आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या भाषा सम्राटाबद्दल मी काय बोलावं. मी त्यांच्या 2 प्रेम कविता इथे सादर करणार आहे. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला प्रीतीसाठी प्रीती, उषा स्वप्न, स्वप्नांची समाप्ती, पृथ्वीचं प्रेमगीत यासारख्या एकापेक्षा एक अशा सुंदर कविता दिल्या आहेत. प्रत्येक कवितेत प्रेमाची अभिव्यक्ती अगदी आगळीवेगळी. एका कवितेत ते म्हणतात, पुरे झाले चंद्रसूर्य, पुरे झाला तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनुष्य बांधेल काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. अरे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं. असं बिनधास्त बेफिकीर प्रेम करायला सांगणारे कुसुमाग्रज त्यांची स्वप्नांची समाप्ती या अत्यंत गाजलेल्या कवितेत मात्र स्वप्न आणि वास्तव यांच्यातला जन्मजात वितुष्टाकडे संकेत करतात. त्याची विदारकता मोठ्या संयमाने त्यांनी त्याच्यात हाताळली आहे. या कवितेत खेड्यातील पहाटेचे सुंदर निसर्ग वर्णन, वास्तवाचे भान, उत्कट भावना, स्वप्नाळूपणा असे अनेक गुणांचा सहज सुंदर संगम आहे. ही कविता म्हणजे कुसुमाग्रजांच्या कल्पकतेने भरलेला अमृत कलशच आहे. हे वीस खांडेकरांचं विधान अक्षरशः खरं आहे. सादर करते मी स्वप्नांची समाप्ती. स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रतारा, स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रतारा, काळ्या मेघ खंडासत्या किनारती निळ्या धारा. स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात, स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. रात पाखरांचा अर्थ, रात पाखरांचा अर्थ नादनच कानी पडे, संपवून भावगीत झोपले ग रात किडे. पहाटेचे गार वारे चोरट्याने जगावर, येती पाय वाजतात बाळलेल्या पानावर. शांती आणि विषण्णता, शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून, गजबज गरजविल जग घटकेने दोन. जमू लागलेले दव, जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर. काढ सखे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. प्राजक्ताच्या पावलाशी, प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास, वाऱ्यावरती वाहती हे त्याचे दाटलेले श्वास. प्रेम ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती, ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती, वेड्यापुरी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. आकृतींना दूरच्या त्या, आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूपरंग, हालचाल कुजबुज होऊ लागे जागोजाग. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. होते म्हणू वेड एक, होते म्हणू वेड एक, एक रात्र पाहिलेले, होते म्हणू स्वप्न एक, एक रात्र राहिलेले. प्रकाशांच्या पावलाची चावूलये कानावर, प्रकाशाच्या पावलांची चावूलये कानावर, ध्वज त्याचे कणकाचे लागतील गडावर. ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी, ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी, उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी, आणि ठरू अपराधी. आज मी कवी कुसुमाग्रज यांच्या पायवाट या कवितेचं वाचन करणार आहे. सर्वांकडून उपेक्षित अशी ही पायवाट, वाट चुकलेल्यांना वाट दाखवणारी अशी ही पायवाट, कॉन्क्रीटच्या जगात कोणालाही माहीत नसलेली, दुर्लक्षित खास खळगे असणारी, माती, दगड, धोंडे यांनी भरलेली, निसरडी आकुंचित ओबडधोबड अशी ही पायवाट. पायवाटेच्या स्वभावाचे रंग रूपाचे वर्णन या कवितेत केले आहे. ही पायवाट हे एक प्रतीक आहे मानवी वृत्तीचं, आणि म्हणूनच सर्वसामान्यपणे मानवी मनाला केलेला हा एक प्रकारचा बोध आहे.
जीवनामध्ये माणसाला अनेक प्रकारच्या अडीअडचणी, खाचखळगे, संघर्ष, लोकापवाद, परिस्थितीचे चढ उतार या सर्वांना तोंड देत वाटचाल करावी लागते. ही वाटचाल करत असताना जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील असा साशंकित विचार न करता बेधडकपणे पुढे पुढे प्रगतीपथावर जात राहणे, अलिप्तपणे कर्मयोगाचे अनुष्ठान करणे, अर्थात आत्मानात्म विवेक करत निरंतर चालणाऱ्या या स्वानंद जीवनात मस्त राहणे, हेच कवितेचे सार आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजही हेच सांगतात. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, नाही कोठे भय मार्ग हा दोपट. पाय वाट सळपातळ पिवळी, चिरीत जंगल निघे अकेली. बुलंद झाडे कुतूहलाने, वाकून वाकून बघती खाली. तापट तेडी बैरागिणही, वनात राहून नसे वनाची. माय मान त्या गवतालाही, गती न कळते तिच्या मनाची. अरण्य वत्सल हिरवे भवती, दूर खळाळे जांभूळ निर्जर. परस्ततेचे घन आच्छादन, तेहर ते पर ती जगण्यावर. पानोळ्यातन कधी पाखरे, झेप घेऊन नभांत उडती. कर्कश कणत्या चित्कारांचे, गुढ तिच्या मौनावर पडते. आत्मदलातच आत्मा निरवणी, उरडत वाकत वळसत जाते. आणि दूर त्या तिमिरांकित निबिडामध्ये विलीन होते. नमस्कार मंडळी, मी आरती नाबर. तुम्हा सर्वांना आजच्या मराठी राजभाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आविष्कार परिवारातर्फे जयश्री भावे करीत असलेल्या अंकासाठी मी कुसुमाग्रजांच्या कविता आणि त्याचं रसग्रहण सादर करणार आहे. कविता माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मी माझ्या कवितेशीच बोलतो. माझी कविता हेच माझे आत्मचरित्र, असं कुसुमाग्रज स्वतःच्या कवितेविषयी म्हणाले होते. त्यांना कविता हा साहित्य प्रकार अंतरंगाच्या जवळ जाणारा वाटत असे. कुसुमाग्रजांच्या काव्यामध्ये त्यांच्या शैलीतील असणाऱ्या उपरोधाचा उल्लेख करायलाच हवा. उपरोध हा केवळ शब्दगत शैलीपुरताच नाही, तर समाज जीवनातील विरोध विसंगती जाणून संपूर्ण अनुभवाचा घाटच त्याने उभारला. आणि ती विसंगती हळूहळू अधिकच प्रगट होत गेली. आणि गाभारा ही कविता यात बसण्यासारखी. सादर करते कविता गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा. 2 तास वामकोक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी आणि माणिक मोत्याचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते. मंत्रजागर गाजत होते. रेशमी साड्या, टेलींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतील हिशेब हरणाच्या गतीनं बागडत होते. सारं काही घडत होतं हवं तसं. पण एक दिवशी आमचं दुर्दैव, उत्तर दाराजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला पहाटे आम्ही पाहतो तो गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे, परत कदाचित येईल. पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टीनं. जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्त्व अंतिम असतं. गाभारा सलामत तो देव 50. कवी देवालयात देव नसल्याचे सांगतो, मात्र चांदीचे मखर, सोन्याच्या समया, हिऱ्यांची झालर यांचे दर्शन घ्यायला हरकत नाही असंही तो सुचवतो.
देव या संकल्पनेकडे पाहण्याचा सर्वसामान्याचा दृष्टिकोन किती संकुचित आहे असं वर्णन त्यांनी केलं आहे. एखादा भणंग महारोगाच्या बाप्पाची बाहेर या आळवणीमुळे गाभारा सोडून बाहेर आलेल्या देवाला शोधण्याकरता पोलिसात वर्दी दिली जाते. पण जर देव महारोगांच्या वस्तीत गेला तर पुन्हा त्याला देवळात घ्यावं का याबद्दल ट्रस्टींना विचार करावा लागतो. अशा काल्पनिक वर्णनातून कुसुमाग्रजांनी वास्तवातील धार्मिक संस्थांमधील बाजारीपणा, भ्रष्टाचार याबद्दल विचार मांडलेला दिसून येतो. याच कवितेत स्पृश्य, देवाचा कोप अशा अंधश्रद्धाविषयींचं भाष्य मांडलेलं दिसतं. समाजातील विकृत धार्मिक संस्कृतीबद्दल ते विचार मांडतात. शुद्ध भक्तीपेक्षा व्यवहाराला भक्ती मानणाऱ्यांना देव म्हणजे केवळ दगडाची मूर्ती. अशा व्यक्तींना देवापेक्षा गाभाऱ्याचं महत्त्व अधिक वाटत असतं असं कवींना वाटतं. धार्मिक विधींपुढे आणि कर्मकांडापुढे नतमस्तक होणारा माणूस एका प्रकारे विकृतीचे अनुकरण करून स्वतः विकृत बनत चालला आहे याची कवीला चीड वाटते. देवदर्शनाला येणाऱ्या कित्येक भाविकांना देवापेक्षा गाभाऱ्याचंच महत्त्व अधिक वाटत असतं. हे निरीक्षण कुसुमाग्रजांनी गाभारा या कवितेत परोधात्मक शैलीत मांडलेलं आहे. माझी दुसरी कविता आहे याचक. असा याचक, त्याच्या हातातील कटोरा कशानेच भरत नव्हता. नृपाने टाकली सिंहासने, कुबेरांनी टाकली सुवर्णाची भांडारे, तरीही तो रिताच. पंडितांनी शब्द टाकले, पुरोहितांनी धर्म टाकले, साधूंनी सत्व टाकले, वीरांनी कर्म टाकले, तरीही तो रिताच. मग याचकाला एका भिकारणीच्या दाराशी, जिथे ती उघड्या स्तनाने पाजीत होती आपल्या पोराला. याचक म्हणाला, माई भीक वाढ. भिकारणीने पोर बाजूला सारले आणि स्तनावरील पान्हाळलेले दुधाचे 2 थेंब त्याच्या कटोऱ्यात टाकले. कटोरा भरून गेला, शिगोशिग अथांग समुद्रासारखा. आता तो याचक दाता होऊन त्या दुधाचं थेंब वाटतो आहे पृथ्वीवर सर्वांना. म्हणूनच इतकं सारं होत असून माणसाची जात अद्यापही जिवंत आहे. याचक म्हणजे याचना करणारा. कवी कुसुमाग्रजांनी या कवितेत अशा याचकाचे वर्णन केले आहे ज्याचा कटोरा कशानंच भरत नाही. राजसिंहासन, सुवर्णाची भांडारे, पंडितांचे शब्द, पुरोहितांचे धर्म, साधूंचे सत्व, वीरांचे कर्म या सर्वांना ग्रासून सुद्धा कटोरा भरत नाहीच. मात्र आपल्या मुलाला दूध पाजणाऱ्या भिकाणीकडे तो जेव्हा याचना करतो तेव्हा तिने त्या कटोऱ्यात टाकलेले दुधाचे 2 थेंब संपूर्ण कटोरा भरून टाकतात. आता तर तो याचकच दाता होऊन पृथ्वीवर दुधाचे थेंब वाटत फिरतो आहे. कवीला असे सांगायचे आहे की माणसामधील स्व अर्पण करण्याच्या प्रवृत्तीमुळेच माणसाची जात अद्याप जिवंत आहे. भिकारणी पुढे भीक मागणारा याचक आणि त्याने माई भीक वाढ म्हणून काढलेले उद्गार हे कवितेचे सौंदर्य अधिकच उठावदार बनवतात. या कवितेच्या शेवटच्या कडव्यात संपूर्ण कवितेचा कथाशय मांडलेला दिसतो. याचकाचा दाता होणे हाच आशय कवितेत महत्त्वाचा आहे. भिकारणीचा दानशूरपणा कविता स्पष्ट करत आहे. त्याबरोबरच वात्सल्य, प्रेम यांची रुजवण हे सर्वस्व होय. हे सर्वश्रेष्ठ असतं असं कवीला मांडायचं आहे. माझी तिसरी कविता आहे मौन. शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली. कोकिळा म्हणाली, गाणं गाऊ का? झाड बोललं नाही. कोकिळा गेली उडून. शिणलेल्या झाडापाशी सुगरण आली. म्हणाली, घरटं बांधू का? झाड बोललं नाही. सुगरण निघून गेली. शिणलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली. म्हणाली, झाडीत लपू का? झाड बोललं नाही. चंद्रकोर मार्गस्थ झाली. शिणलेल्या झाडापाशी बिजली आली. म्हणाली, मिठीत येऊ का? झाडाचं मौन सुटलं. अंगाअंगातून होकारांचं तुफान उठलं. कवी कुसुमाग्रजांनी मौन या कवितेतून प्रेम या विषयाचे एक उदाहरण स्पष्ट केलं आहे. शिणलेल्या झाडाच्या सान्निध्यात कोकिळा, सुगरण आणि चंद्रकोर येते
परंतु त्यांच्याशी काहीच बोलत नाही. त्यामुळे कोकिळा न बोलताच निघून जाते. मात्र जेव्हा झाडाच्या या सान्निध्यात वीज येते तेव्हा मात्र झाडाचं मौन तुटतं. गाणं गाऊ का, घट्ट बांधू का, जाळीत लपू का, या अनुक्रमे कोकिळा, सुद्रण, चंद्रपूरच्या प्रश्नांना उत्तर न देणारं झाड मिठीत येऊ का या विजेच्या प्रश्नाविषयी मात्र होकार देतं आणि दुसऱ्याच क्षणी झाडाच्या शरीरामध्ये विजेचे आणि होकाराचे तुफान होतं. प्रेम हे इतकं स्वयंस्फूर्त असतं की त्यात स्वअस्तित्वाची चिंता विचारात घेतलीच जात नाही. कवी कुसुमाग्रजांनी मौन या 4 कडव्यांच्या कवितातून मानवी सुखदुःखे, निसर्गातील प्रेमाविष्कार आणि प्रेमाची परिणिती स्पष्ट केलेली आहे. कुसुमाग्रज निसर्गाच्या सान्निध्यात अशा प्रकारे मानवी सुखदुःखे, प्रेम आणि ईश्वर या संकल्पनाविषयीचे तत्त्व शोधताना दिसतात. धन्यवाद. नमस्कार रसिक हो. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं मी डॉक्टर वैशाली जहागीरदार आज कुसुमाग्रजांच्या 2 कविता आपल्यासमोर सादर करत आहे. नावात काय आहे इथपासून तर नावासाठीच सर्व काही असा प्रचंड वेगानं नीतिमूल्यांची घसरण होणारा काळ आपण अनुभवत आहोत. देश पारतंत्र्यात होता तेव्हा त्याला मुक्त करण्यासाठी ज्या ज्या वीरांनी प्राणांची आहुती दिली ते सारेच आपल्याला वंदनीय आणि पूजनीय आहेत. तरीही त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आपण त्यांची जयंती, पुण्यतिथी असे दिवस साजरे करतो, कारण त्यांची इतिहासात नोंद आहे. पण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्त सांडले असे कितीतरी अनामवीर आहेत ज्यांची साधी नोंदसुद्धा इतिहासात नाही. म्हणूनच त्यांचा गौरव, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, त्यांचं देशप्रेम हे गौण थोडंच ठरतं. अशा अनामवीरांना प्रणाम आणि सलाम करण्याचा विचार कुसुमाग्रजांसारखा प्रतिभावंत कवी करतो तेव्हा निर्माण झालेले अजरामर शब्दशिल्प म्हणजेच कुसुमाग्रजांची अनामवीरा ही कविता. म्हणूनच या अनामवीरांसोबतच कुसुमाग्रजांच्या काव्य प्रतिभेलाही वंदन करत आज आपल्यासमोर सादर करते त्यांचीच कविता अनामवीरा. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. धग धग त्या समराच्या ज्वाला या देशासाठी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरीण गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. काळोखातून विजयाचा हे पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, मृत्युंजय वीरा. या अनामवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. याच स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि हाच सुवर्ण महोत्सव साजरा केला जात असताना समाजात माजलेला स्वैराचार, झुंडशाही, समाजाचे झालेले अधःपतन हे सर्व पाहून आपली स्वातंत्र्य देवता आपल्याला विनवणी करते अशी कुसुमाग्रजांनी केलेली कल्पना म्हणजेच त्यांची कविता स्वातंत्र्य देवीची विनवणी. कोरडं तोंड देखलं अभिवादन न करता
चांगला योग्य मार्ग निवडून अभिवादन करण्याची गरज आणि आवश्यकता कवी या कवितेतून अतिशय तळमळीनं मांडतात. खरं तर प्रकाश पेरणं ही कल्पनाच किती सुंदर ना. कारण जे पेरलं जातं ते 1000 पटींना उगवून समोर येतं आणि चराचराला प्रकाशमान करतं. आपल्यात साचलेपण अंधकार नष्ट करत आपल्यालाच आत्मज्ञान आत्मप्रकाश देण्याचं कामसुद्धा हे प्रकाशच करतं आणि हे अतिशय प्रभावीपणे या कवितेत मांडलं आहे. या कवितेत कुसुमाग्रज यांनी स्वातंत्र्य देवीच्या प्रतीकातून मांडलेली भावना जर समजून घेतली व त्यानुसार आचरण केले तर कवीला सुद्धा अशी विमनस्क करणारी व्यथित करणारी कविता लिहावी लागली नसती खरं तर. म्हणूनच स्वातंत्र्य देवीची विनवणी. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका, अंधप्रथांच्या कुजट कोठरी दिवा भिता सम दडू नका. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा, 21 शतक सामोरी 16व्यास्तव रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची गुहा नसे, मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथापथांवर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने, करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका. प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका. पाप कृपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदा स्मरा, भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका. गोरगरिबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणी जनांवर जळू नका. उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. परभाषेतही व्हा पारंगत, परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम भाषिक होऊन आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका. कलम करी ये तरी सालभर सनशिमग्याचा ताणू नका, सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घनाने तोडू नका. पुत्र पशु सम विकती ते नर, नरन नराधम गणातया, परवित्ताचे असे लुटारू नाते तयाशी जोडू नका. स्वच्छ साधना करा धनाची, बैरागी पण नसे बरे, सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात तयाला क्षाळू नका. सुजन असा पण कुजन मातता हत्यार हता मध्ये धरा, सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून पळू नका. करा कायदे परंतु हटवा, जहर जातीचे मनातुनी, एकपणाच्या मारुनी बाता ऐन घडीला चळू नका.
समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका. दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका. आस्तिक नास्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा. उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका. माणूस म्हणजे पशु नसे, माणूस म्हणजे पशु नसे हे ज्याच्या हृदयात ठसे. नरनारायण तोच असे. लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. वाट वाकडी धरू नका. वाट वाकडी धरू नका. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी स्मिता कोरडे. परंतु या समहा ह्या कुसुमाग्रजांच्या साहित्यासाठी विशेष अंक जो आपण करतो आहोत, जयश्री भावे संपादित, त्यासाठी कुसुमाग्रजांची एक कविता सादर करते आहे. कवितेची पार्श्वभूमी थोडक्यात आधी सांगते. सगळ्यांना माहितीच असते, पण कोणीतरी मला या कवितेबद्दल विचारलं म्हणून लक्षात आलं की सर्वांनाच त्याच्या मागची संपूर्ण गोष्ट माहीत असते असं नाही. आणि ती थोडक्यात पार्श्वभूमी कळल्यामुळे कवितेचा आनंद जास्त घेता येतो किंवा त्या शब्दांचं मोल जास्त समजतं असं मला वाटलं. म्हणून अगदी थोडक्यात कवितेची पार्श्वभूमी. 7 मावळ्यांच्या पराक्रमाच्या शर्थीची ही गोष्ट. कुडतोजी उर्फ स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि बहलोल खान आणि त्याची सेना ह्यांच्या झालेल्या लढाईत बहलोल खान पकडला गेला आणि त्यांनी जीवनदान मागितलं आणि स्वराज्याला अपाय न करता निघून जाईन असं वचन दिलं. म्हणून प्रतापराव गुजरांनी त्याला सोडून दिलं, त्याला जीवदान दिलं. आणि हे जेव्हा शिवबांना समजलं तेव्हा ते खूप संतापले. बहलोल खानाने अतिशय अत्याचार केले होते स्वराज्यात. असं असतानाही त्यांना जीवनदान का दिलं? म्हणून ते चिडून प्रतापरावांना म्हणाले की खानाला पकडल्याशिवाय पुन्हा मला तोंड दाखवू नका. प्रतापराव शर्मिंद झाले, अपमानित झाले, पेटून उठले. स्वतःची चूक सुधारण्यासाठी संधी शोधत राहिले. नेसरी ह्या गावी बहलोल खानाचा तळ पडला आहे, त्याची छावणी आहे. हे गाव प्रतापरावांच्या गावाजवळच होतं. हे समजताच प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव, विठ्ठल पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल आणि विठोजी शिंदे हे मावळे देखील त्यांच्याबरोबर त्यांना साथ देण्यासाठी निघाले. त्यांना माहीत होतं की आपण जिवंत परत येणार नाही. एखाद्या पतंगाने ज्योतीवर झडप घालावी तसंच हे वेडं साहस होतं. पण पेटलेल्या या मावळ्यांना डोळ्यासमोर दुसरं काहीच दिसत नव्हतं. 12 ते 15 हजार सैन्य विरुद्ध हे 7 जण अशी तुंबळ लढाई झाली. खानाचे शेकडो सैनिक मारले गेले आणि हे सप्तवीर वीरगतीस प्राप्त झाले. या 7 वीरांचा पराक्रम सांगणारी आणि अतिशय स्फुरण देणारी अशी कुसुमाग्रजांची ही अजरामर कविता. वेडात मराठे वीर दौडले 7. वेडात मराठे वीर दौडले 7. श्रुतिधन्य जाहल्या श्रवुनी अपुली वार्ता. श्रुतिधन्य जाहल्या श्रवुनी अपुली वार्ता. रण सोडूनी सेना सागर अमुचे पळता. शिवबा म्हणतायत हे. रण सोडूनी सेना सागर अमुचे पळता. अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता. भर दिवसा आम्हा दिसू लागली रात. वेडात मराठे वीर दौडले 7.
ते कठोर अक्षर एक एक त्यातील, ते कठोर अक्षर एक एक त्यातील, जाळीत चालले कणखर ताठर दिल, माघारी वळणे नाही मराठी शील, विसरला महाशय काय लावता जात, वेडात मराठे वीर दौडले सात, वर भिवई चढली दात दाबिती ओठ, छातीवर तुटली पटबंधाची गाठ, वर भिवई चढली दात दाबिती ओठ, छातीवर तुटली पटबंधाची गाठ, डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, जरी काल दाविली प्रभू गनिमांना पाठ, जरी काल विसरलो जरा मराठी जात, जरी काल दाविली प्रभू गनिमांना पाठ, जरी काल विसरलो जरा मराठी जात, हा असा धावतो आज अरी शिबिरात, तव मान करी हा शिर घेऊनी करात, वेडात मराठे वीर दौडले सात. प्रतापराव वदलेथे. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसावून उठले शेले, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसावून उठले शेले, रिकिबीत टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळीचे मेघ सात निमिषात, वेडात मराठे वीर दौडले सात. आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना, अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना, आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना, अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना, छावणीत शिरले थेट भेट गनिमांना, कोसळल्या उल्का जळत सात दर्यात, वेडात मराठे वीर दौडले सात. खालून आग वर आग आग बाजूंनी, समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी, खालून आग वर आग आग बाजूंनी, समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी, गर्दीत लोपले सात जीवते मानी, गर्दीत लोपले सात जीवते मानी, खग सात जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठे वीर दौडले सात. दगडांवर दिसतील अजूनी तेथल्या टाचा, दगडांवर दिसतील अजूनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघमातीचा, क्षितिजावर उठतो अजून मेघमातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, मी जयश्री. आज आत्ता इथे एका आगळ्या वेगळ्या सादरीकरणाची प्रस्तावना करते. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन, मराठी भाषेचा गौरव दिनच. आपली मराठी भाषा आपल्या बहुरंगी बहुढंगी शब्दवैभवाने समृद्ध करण्यात कुसुमाग्रज अग्रगण्य समजले जातात. त्यांची प्रतिभा इतकी उच्च दर्जाची आहे की गुलजारसारख्या प्रख्यात कवी साहित्यिकांना सुद्धा त्यांची भूल पडली. ते कुसुमाग्रजांच्या कवितांवर फिदा झाले, प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांच्या अनेक कवितांना हिंदी उर्दूच्या माध्यमातून मानाचं स्थान दिलं. म्हणजे जवळजवळ 103 कवितांचं त्यांनी हिंदीमध्ये भाषांतर केलं. माझ्या दृष्टीने जेव्हा कलाकृती एका भाषेचं कुंपण ओलांडून दुसऱ्या भाषेत शिरते किंवा भाषांमध्ये शिरतात, तेव्हा त्या भाषेचा अधिक गौरव होतो. गुलजारजींच्या ह्या भाषांतरांमुळे या कविता अधिक लोकांपर्यंत पोचल्या आणि मराठीचं स्थान आणखी उंचावलं. मराठीच्या या उत्तुंगतेला मानाचा मुजरा म्हणून रेखा दामले सादर करत आहेत गुलजारजींच्या शब्दात कुसुमाग्रज. तर ऐकूया कुसुमाग्रज एका वेगळ्या ढंगात. सुप्रसिद्ध कवि शायर गुलजार जी ने श्री वी वा शिरवाडकर यानी कुसुमाग्रज जी की कुछ मराठी कविताओं का
हिंदी उर्दू तर्जुमा किया था। गुलजार ने कुसुमाग्रज के बारे में कहा, पूना जाओ तो श्री पू.ल. देशपांडे पीएल से ज़रूर मिलना होता था, और नासिक जाओ तो श्री वी.वा. शिरवाडकर कुसुमाग्रज से। बम्बई से बाहर निकलने की यही दो रास्ते हैं, और दोनों शहरों पर मराठी लिटरेचर के दो दानिश्वर और शायर रहते थे। कुसुमाग्रज से 2 या 3 बार मुलाकात हुई। पीएल जी से कई बार और कई बरसों तक मिलता रहा। दोनों की शायरी और ड्रामे पढ़े, देखे और सुने थे, ज़्यादातर मराठी के जानकार दोस्तों के ज़रिए या अंग्रेज़ी और उर्दू हिंदी तर्जुमों के ज़रिए। उन दोस्तों में मराठी के शायर अरुण शेवते एक ऐसे दोस्त हैं जो मेरे साथ नासिक का सफ़र भी करते थे। कुसुमाग्रज का शायराना मिजाज मुझे छू गया था, उनकी बेसाख्तगी और सादा बयानी ख़ास तौर पर। हालांकि बहुत मुश्किल नज़में भी लिखते हैं, लेकिन रोज़मर्रा के छोटे छोटे वाक्यांत को बयां करना उनका खासा है। जब उर्दू हिंदी दोस्तों के साथ उस ज़खीरा शायरी की सैर करना चाहा तो अरुण शेवते बहुत काम आए। अपने अंदाजे से 50-60 नज़में चुनकर मेरे हवाले की, और एक अच्छे तैराक दोस्त की तरह पूल से पानी में धकेलकर मुंह फेर लिया और सोच लिया कि मैं डूबूंगा नहीं, और डूबने लगा तो वो पहुंच जाएंगे। ना मैं डूबा न वो लौट कर आए। हाथ पांव मारे एक मुख्तसर सी छटंकी भर लड़की अमृता सुभाष हाथ लग गई। उसे एक फंक्शन में कुसुमाग्रज जी की नज़में पढ़ते सुना था, और तर्जुमा करके हिंदी में समझा रही थी। समझाते हुए अंग्रेज़ी, हिंदी और हाथ पांव इस्तेमाल करती थी। मैंने उसे भी पूल से पानी में खींच लिया। वो साथ साथ तैरती रही, डुबकियां गोते खाती रही, और आखिरकार उस किनारे पर पहुँचे जहाँ अब है। 100 से भी ज़्यादा नज़मों का तर्जुमा हम कर चुके हैं। मैं अगर ओरिजिनल नज़्म के छंद वैसे ही रखता जैसे हैं, और उसी तरह काफिया बंदी से काम लेता, तो काफिया निभाने में इमेजरी और मतलब दोनों असल नज़्म से दूर हो जाते थे, और कुसुमाग्रज की बेसाख्तगी और अंदाज़े गुफ्तगू बदल जाता था। मैंने नज़्म के पास पास बल्कि बिल्कुल साथ साथ चलने को तरजीह दी, ताकि कुसुमाग्रज का लहजा ना बदले और मुहावरा हिंदुस्तानी हो जाए। फिर भी तमाम नज़में बहर में है, मीटर में, नसरी नहीं है। उन्वान भी नज़मों के वही रखे हैं जो मराठी में है, ताकि हवाले के साथ नज़्म तलाशने में दुश्वारी ना हो। रीढ़ एक नज़्म है, मराठी में काफियाँ बंद है, लेकिन उर्दू में आज़ाद हो गई। उसी तरह एक छोटी सी नज़्म है मिडिल क्लास, उसमें 2-3 मिसरों की तरतीब बदल गई है, लेकिन मानी और इमेज उसी तरह कायम है। मराठी मेरी मादरी ज़ुबान नहीं, लेकिन उस ज़मीन की बोली है जिसने पिछले 50 बरसों से मेरी परवरिश की है। पंजाब से निकली मेरी जड़ों को पनाह दी है। महाराष्ट्र की समंदरी हवा का नमक खाया है। इसीलिए उस ज़ुबान का मज़ा जानना चाहता हूँ। कर्जदार भी हूँ और कर्ज चुका रहा हूँ। गुलजार। उनकी तर्जुमा की हुई कुछ नज़में। रीढ़। सर, मुझे पहचाना क्या? बारिश में कोई आ गया, कपड़े थे मुचड़े हुए और बाल सब भीगे हुए। पल को बैठा, फिर हंसा और बोला ऊपर देखकर, गंगा मैया आई थी मेहमान होकर, कुटिया में रहकर गई। मायके आई हुई लड़की की मानंद चारों दीवारों पे नाची, खाली हाथ अब जाती कैसे? खैर से पत्नी बची है, दीवार चुरा हो गई, चूल्हा बुझा, जो था नहीं था सब गया। प्रसाद में पलकों के नीचे 4 कतरे रख गई है पानी के।
मेरी औरत और मैं सर लड़ रहे हैं मिट्टी कीचड़ फेंक कर। दीवार उठाकर आ रहा हूँ। जेब की जानिब गया था हाथ कि हंसकर उठा वो। ना ना ना, पैसे नहीं सर। यूं ही अकेला अलग रहा था, यूं ही अकेला अलग रहा था। घर तो टूटा, रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी। हाथ रखिए पीठ पर और इतना कहिए कि लड़ो बस। दूसरी नज़्म है बेदाग। जुड़े नौरतन जेवर उतारे सारे अंगों से वो मेरे सामने आकर खड़ी थी बालाखिर। बड़ी बारीक सी एक ओढ़नी थी जिस्म से लिपटी हुई, वो भी उतारी, उसे भी दूर फेंका। बड़ी हैरत से देखा मैंने कोरा पाक रूप उसका और पूछा, कौन हो तुम? जरा सी मुस्कुराई और बोली, वही तुम्हारी नज़्म हूँ मैं। तीसरी नज़्म रद्दी। एक दफ़ा जब राशन खत्म हुआ तो रद्दी निकाली थी घर से कि बेच आएं। एक दफ़ा जब राशन खत्म हुआ था तो रद्दी निकाली थी घर से कि बेच आएं। हंस के कहा था तूने तब, कहो तुम्हारी नज़्में भी डाल दूं उनमें, उनसे वज़न बढ़ जाएगा। मैंने कहा था कल जो वक्त करेगा वो मत करो आज, कल जो वक्त करेगा वो मत आज करो। आंखें भर आई थी तेरी और कहा था मैं तो क्या, वो वक्त भी न कर पाएगा। और एक नज़्म अफसोस। सैकड़ों हाथ स्पर्श करें बड़े बुजुर्ग इन पैरों पर, सैकड़ों हाथ स्पर्श करें बड़े बुजुर्ग इन पैरों पर। अफसोस मगर अब बचा नहीं है एक भी हाथ इन कंधों पर। नमस्कार. महाराष्ट्र राज्याचं नाव हे कलेच्या प्रांगणातील एक अग्रगण्य नाव. कोणतीही कला घेतल्यास त्याच्या अत्युच्च शिखरावर महाराष्ट्राची पताका फडकवणारं नामवंत व्यक्तिमत्व इथं आहेतच. केवळ कला क्षेत्रातच नाही तर उद्योग, आर्थिक, सामाजिक आणि क्रीडा या प्रत्येक क्षेत्रात मराठी माणूस आहेच. साहित्य क्षेत्रात तर महाराष्ट्राच्या मक्तेदारीला तोड नाही. अगदी दिनदर्शिका जर भरायची म्हटली किंवा दिनदर्शिकेत जर नोंद करायची म्हटलं तर प्रत्येक महिन्यात कुठल्या ना कुठल्या साहित्यिकाचा जन्मदिवस आहेच आहे. त्यातही प्रकर्षानं लक्षात राहणारी तारीख म्हणजे 27 फेब्रुवारी. मराठी सारस्वताला मिळालेलं एक अनमोल रत्न त्या दिवशी जन्माला आलं आणि ते म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कविवर्य कुसुमाग्रज. वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912चा. खरं तर त्यांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर, पण दत्तक विधानानंतर त्यांचं नाव झालं विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज या टोपण नावानं प्रसिद्ध झालेल्या या थोर साहित्यिक व्यक्तिमत्वाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. त्यांची साहित्य संपदा जर बघायची झाली तर 17 कविता संग्रह, 5 संपादित कविता संग्रह, 15 कथा संग्रह, 17 नाटकं, 3 कादंबऱ्या, 6 एकांकिका अशी विपुल साहित्य संपदा असलेल्या कुसुमाग्रज यांचा सन्मान अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी करण्यात आलाय. ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार अशा पुरस्कारात एक वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळं स्थान आहे ते महाराष्ट्र शासनानं त्यांच्या जन्मदिवसाला म्हणजेच 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्याच्या दिलेल्या मानाला.
त्यांच्या कलाकृतीवर भाष्य करणं म्हणजे कुठे सूर्य आणि कुठे काजवा असंच होईल. काही कारणानं मित्राबरोबर त्यांच्या साहित्याचा शोध घेत असताना अचानक एक विशेष प्रसिद्ध नसलेली त्यांची कविता हाती आली. तीच कविता मी आपल्यासमोर सादर करतोय. कवितेचं नाव आहे तो. दिवाणखान्यात बसून चार चौघांच्या संगतीत, दिवाणखान्यात बसून चार चौघांच्या संगतीत मी जेव्हा तुझं अस्तित्व नाकारतो, तेव्हा आकाशाचं एक दार किलकिल करून, आकाशाचं एक दार किलकिल करून तू पाहतोस माझ्याकडे कौतुकानं, कुतूहला नाही. आणि सगळे निघून गेल्यावर ताऱ्यांच्या अंधुक प्रकाशात, आणि सगळे निघून गेल्यावर ताऱ्यांच्या अंधुक प्रकाशात तू उतरतोस माझ्या एकांतात, आणि समोरच्या खुर्चीवर बसून, तू उतरतोस माझ्या एकांतात आणि समोरच्या खुर्चीवर बसून म्हणतोस, अभिनंदन, तुझं विवेचन छानच होतं. इतकं की मला ही शंका आली माझ्या अस्तित्वाची. तू समोरच्या खुर्चीवर बसून म्हणतोस, अभिनंदन, तुझं विवेचन छानच होतं. इतकं की मला शंका आली माझ्या अस्तित्वाची. पण तरीही मला माहित आहे, मला मानणाऱ्यांमध्ये तू अग्रेसर आहेस. फक्त तुझा दिवाणखाना तुझ्या काळजापासून फार दूर आहे, इतकंच. पण तरीही मला माहित आहे, मला मानणाऱ्यांमध्ये तू अग्रेसर आहेस. फक्त तुझा दिवाणखाना तुझ्या काळजापासून फार दूर आहे, इतकंच. आता या कवितेचं वैशिष्ट्य काय आहे हे जाणण्याचा जर प्रयत्न केला तर असं लक्षात येईल की सहजपणे परमेश्वराच्या अस्तित्वावर इथं भाष्य केलंय. देव आहे किंवा नाही याविषयी काही मतप्रदर्शन न करता, आणि सगळे निघून गेल्यावर, अंधुक प्रकाशात, माझ्या एकांतात, अशा शब्दात परमेश्वराचा भक्तीबरोबरील एकमार्गी संवाद बरंच काही सांगून जातो. असं वेगळ्या अंगाने पाहिलं की कविश्रेष्ठाची कविता अधिक जवळची वाटू लागते. तुर्तास इथेच थांबतो. आविष्कारच्या या अंकाच्या निमित्तानं काहीतरी खरडलंय. खरं तर मी पडद्यामागील कलाकार, पण जयश्री भावे आणि ग्रुपची प्रमुख सुषमा यांच्यामुळे हे एवढं तरी हातून झालं. त्याबद्दल दोघींचेही आभार मानतानाच हे लिखाण पाठवण्यास झालेल्या उशिराबद्दल संजय गोसावी यांची क्षमा मागतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. आत्ताच आपण कुसुमाग्रजांच्या काव्य प्रतिभेचे आपल्याच कलाकारांनी केलेले विविध आविष्कार ऐकलेत. तब्बल 12 जण यात सहभागी होते. एकूण 17 कविता, काही हिंदी नज्म आणि रसग्रहण यांचा आस्वाद आपण घेतलात. इतक्या जणांनी कुसुमाग्रजांना दिलेली ही काव्यमय मानवंदनाच आहे असं मला वाटतं. यासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. कुसुमाग्रजांच्या माहितीची पुनरुक्ती झाली आहे काही ठिकाणी, पण ती अटळ आहे. कारण प्रत्येक काव्यामागची कवीची भूमिका सांगताना सादरकर्त्याला तो उल्लेख करावाच लागतो. माहिती तीच असली तरी संदर्भ वेगळे आहेत. या विभागातील प्रत्येक सादरीकरणाचा माझ्या परीने आढावा घेऊन ज्याचे श्रेय त्याला पोचवायचा प्रयत्न करतेय. त्रुटी असतीलच, मोठ्या मनाने माफ करून टाका. पहिल्या विभागाकडे म्हणजे कवितांकडे वळते. श्रीयुत अशोक कुलकर्णी. कुसुमाग्रजांवरच्या या गौरव अंकात प्रत्यक्ष त्यांच्यावरच स्वरचित कविता करून त्यांची मानसपूजा बांधण्याचं स्तुत्य काम अशोकजींनी केलंय. खुद्द तात्यासाहेबांनाच संबोधून केलेल्या ह्या कवितेत त्यांच्या विविध पैलूंचं कौतुक त्यांनी केलंय. म्हणून शुभारंभाचा, अग्रक्रमाचा मान मला त्यांच्या सादरीकरणासाठी द्यावासा वाटला. खूप खूप धन्यवाद अशोकजी. कल्याणी थत्ते. पृथ्वीचं प्रेमगीत ही प्रसिद्ध कविता त्यांना का आवडली हे कल्याणीताईंनी सांगितलं. स्पष्टीकरण देताना त्यांनी त्यातलं रूपक ओघवत्या भाषेत उलगडून दाखवलं. त्यामुळे या कवितेचे विविध पैलू आपल्यालाही समजून आले. ताई, खूप छान झालंय सादरीकरण.
रेखाताई बैजल या सुप्रसिद्ध लेखिका कवयित्रींनी त्यांच्या सुरेल आवाजात सादर केलेली दृश्यात्मक कविता दूर मनोऱ्यात मनावर छान पकड बसवते. तर दुसरी कविता रूपकात्मक आहे. 2 संपूर्ण भिन्न प्रकृतीच्या कवितांचं सादरीकरण तितकंच देखणं झालंय बरं का रेखाताई. झकास. सुमेघा आशुतोष. अनपेक्षित साश्चर्य आविष्काराचा आनंद देणारा सुमेघाचा सागर कवितेचा व्हिडिओ. तंत्रज्ञानाच्या वापराने आणि सुयोग्य फोटोंच्या निवडीमुळे सागर किनाऱ्यावरच गेल्याचा प्रत्यक्ष आनंद ह्यामुळे आपल्याला मिळतो. सुमेघा, मनापासून कौतुक या वेगळ्या सादरीकरणाबद्दल. सुजाता मोघे. स्वतः कवयित्री असल्यामुळे कवितांविषयी तिला वेगळाच वाटणारा जिव्हाळा तिच्या काव्यवाचनात दिसून येतो. कविवर्यांच्या उठा चिऊताईपासून सुरू झालेला त्यांच्या सादरीकरणाचा प्रवास कवितांबरोबरच त्यांच्या दुर्मिळ चारोळ्यांचे बोट धरून, नाट्यगीतांना बरोबर घेऊन, प्रेमगीतांचे थांबे घेत शेवटी किंचित उदासवाण्या जीवन गाण्यापर्यंत येऊन पोचतो. त्यांचं काव्यवाचन आणि भाष्य करताना त्या कवितांना जणू काही कुरवाळत असल्यासारख्या हळुवारपणे बोलतात. मृणाल गोसावी. चतुरस्र व्यक्तिमत्व असणाऱ्या मृणालताईंनी कुसुमाग्रजांचा साहित्य प्रवास अगदी मोजक्या शब्दात खूप छान उलगडून सांगितलाय. माझ्या मातीचं गायन त्यांनी फार गोड आणि लढीवाळ आवाजात गायलं आहे. तर इतर 2ही कवितांमधलं सृष्टी सौंदर्य, तत्वज्ञान सगळं काही शब्दचित्रासारखं आपल्या डोळ्यासमोर अगदी हुबेहूब उभं केलंय. सुरेख सादरीकरण. सुषमा चौसाळकर. सुषमाने तिची 2ही प्रेमगीतं त्या कवितेच्या आशयानुसार गेय करून वाचल्यात. तिच्या आवाजातून कवितेतून अभिप्रेत असलेले भाव योग्य पद्धतीने व्यक्त झालेत. सुषमा, खूप भावलं ग तुझं सादरीकरण. अनुराधा जोशी. पायवाट या थोड्या वेगळ्या कवितेचं वाचन करताना अनुराधांनी ही कविता लिहिण्यामागची कवीची भूमिका तुकारामांचा दृष्टांत देऊन छान विशद केली. आरती नाबर यांनी सादर केलेल्या गाभारा या कवितेत केलेलं सामाजिक परिस्थितीचं वर्णन, याचकमधील समर्पण हेच श्रेष्ठ दान, तर मौनमधली प्रेमाची महती त्यांनी आपल्यापर्यंत पोचवायचं काम अगदी यशस्वीपणे पार केलंय. या कविता म्हटलं तर वेगळ्या, म्हटलं तर मनुष्य स्वभावाच्या विविध छटा या एकाच सूत्राने बांधलेल्या आहेत आणि त्या त्यांनी छान सादर केल्या. वैशाली जहागीरदार. जीवावर उदार होऊन बलिदान केलेल्या तरीही अनुल्लेखित असलेल्या जीवनावरची अनामवीरा कविता. कवीची थोडीशी खंत त्याच्यातनं कळते. सुंदर प्रस्तावना करून ही कविता प्रचलित चालीपेक्षा वेगळ्या म्हणजे पोवाड्याच्या ढंगानं वैशालीताईंनी सुंदर रीतीने सादर केली. तर दुसरी संपूर्ण वेगळा संदेश देणारी कविता विवेचनासह तितकीच उत्तम झाली आहे. धन्यवाद ताई. स्मिता कोरडे. कुसुमाग्रजांच्या स्फूर्तिदायक कवितांपैकी अग्रगण्य कविता निवडणं हे स्मिताच्या धाडसी स्वभावाला साजेसच आहे. वीररस तिचा अत्यंत आवडता रस. कवितेची पार्श्वभूमी सांगून तिने त्याच आवेशात केलेलं हे काव्यवाचन अगदी योग्य परिणाम साधून गेली, अगदी बाहू फुरफुरण्या इतपत. रेखा दामले. स्वतः गायिका असलेल्या रेखाने गुलजारजींचं कुसुमाग्रजांबद्दलचं मनोगत त्यांच्याच हिंदी उर्दूतून सांगताना मराठी ढंग त्यात अजिबात डोकावून न दिल्यामुळे ते मनोगत आणि नज्म जशाच्या तशा आपल्यापर्यंत पोचल्या. सगळ्या मराठी भाषेतल्या सादरीकरणांमध्ये हे वेगळ्या ढंगाचं सादरीकरण आपला ठसा निश्चितच उमटवून गेला. रेखा, बहुत बढिया. हा होता माझ्या रीतीनं घेतलेला सगळ्या सादरीकरणांचा आढावा. दुसऱ्या भागासाठी आपण लवकरच भेटू, पण आता थोडा विश्राम घेऊया. भेटूया दुपारी 4 वाजता भाग 2 साठी.
सुंदर